महाबळेश्वर तापोळा मार्गावरील एमपीजी क्लबजवळ रस्ता खचल्याने तापोळा विभागातील तब्बल 105 गावांचा संपर्क धोक्यात आलेला आहे। या गंभीर प्रश्नावर शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू यांनी महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देत तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। रस्ता बंद असल्याने एसटी सेवा ठप्प झाली असून खासगी वाहनांचीही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। यामुळे रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत असून एखादा गंभीर रुग्ण वेळेत उपचारासाठी हलवणे कठीण होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। भुईमिया यांच्या बंगल्यालगतच्या जागेतून तात्पुरता पर्यायी मार्ग सुरू करावा किंवा आवश्यक असल्यास कंपाऊंड हटवून नवीन मार्ग तयार करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे। पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यायी रस्ता सुरू करावा अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। रस्ता बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे, तरी या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी जे भुईमियाचा बंगला आहे ती बाडी आतमध्ये घेऊन तो रस्ता पर्यायी म्हणून उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून महाबळेश्वर भागामध्ये येणाऱ्या तापोळा विभागातील 105 गावातील नागरिकांच्या समस्या सुटणार आहेत। जर ही उपाययोजना लवकर केली नाही तर या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो। या ठिकाणी जे भागातील ग्रामस्थ आहेत त्यांच्या समस्या ऐका। आज जर पर्याय रस्ता तासाभरात नाही मिळत तर 105 गाव इथे उभे राहणार आहेत। अरे 2 दिवस झाला, 2 दिवस झाला तर काय झाले, आजारी माणसं आहेत, पेशंट कशाने येणार, आम्ही जाणार कसे 10-20 किलोमीटर? हा मोठा प्रश्न। आम्हाला एमर्जन्सी तातडीने हा रोड करून द्यावा ही आमची विनंती आहे, नाही तर उद्या आम्ही आंदोलन करणार। या ठिकाणी लोकांच्या भावनांचा उद्रेक वाद चाललेला आहे। महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासन मुख्याधिकारी साहेबांनी यामध्ये महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय सुनील शिंदे यांनी या ठिकाणी लक्ष घालून त्वरित या रस्त्याची झालेली दुरावस्था लवकरात लवकर मार्गस्थ करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे। या ठिकाणी बरीच अशी समस्या आहे, या ठिकाणी बरेच ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। या ठिकाणी महाबळेश्वर नगर परिषदेचे कर्मचारी सुनील केळगणे या सुद्धा या ठिकाणी जागेवरती उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। जास्त आकृतीमध्ये हा स्वतंत्र रस्ता खचलेला आहे। नगरपालिकेने आपण तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतलेलं आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक चालू करणार आहोत। नगरपालिकेच्या गैर याच्यामुळे हा रस्ता गटार वगैरे नाही, रस्त्याला गटार असल्यामुळे हा मोरी आम्ही 4 वर्षापूर्वी त्यांना कंप्लेंट केली होती की मोरी घाला, हा मोरी जाईल, कारण परंतु पाठीमागची मोरी केली ही मोरी केली नाही। आणि पर्यावरण म्हणजे आता 105 गावाचा हा पर्याय रस्ता आहे आणि तो खचल्यामुळं सगळं पर्यावरण 5 गावाचा संपर्क तुटतो आणि हे नगरपालिकेचा रस्ता हद्दीतला आहे, तो कधीच काम करत नाही नगरपालिका। वारंवार आम्ही तक्रारी गटारा नाही, काय नाही। या ठिकाणी बऱ्याच महिला सुद्धा या ठिकाणी बाजारहाटसाठी येत असतात। या महिलांची सुद्धा आपण समस्या जाणून घेऊया। या महिलांवरती झालेला हे महिला त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात। सकाळपासून अजून त्याचं काम झालं नाही। ह्याच्या अगोदर काय करतात वर्ष काही किती वेळ झाला उभा आहे तुम्ही? उभे काय काय सकाळपासून हा बरोबर। आम्ही सकाळी कळमगाव एसटीनं आल्यापासून इथं उभे आहे काय, तरी लोक ही दखल घेत नाहीत अजिबात कुठल्याही गोष्टीची। 2-4 खेपा झाल्या तरी अजिबात दखल घेतली नाही। आत्ताचे कामाला लागले। आता या माणसांनी जायचं कसं? गाड्या नाही खाली जायला, सकाळी आल्याने बायका माणसं उद्या आंदोलन करणारे आम्ही मगाशी स्पष्ट केले।
110 गाव, मग काय व्हायचं ते होऊ द्या. 110 गावची माणसं आज 2 दिवस इथं मरते. नाही सगळ्यांना गाडी आहेत का? नाही ना, एकी कोण प्रवास करतोय, कोण कशात चालत येतोय, असा विषय आहे का नाही? म्हणजे आपण अडचणीत तिथे हे तोडलं पाहिजे होतं. देवीची साईड म्हणजे तर बरोबर आहे. नाव नाही घेतो हे आहेत मुख्यमंत्री तिथं. लाभ मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.